जालिंदर सुपेकर तत्कालीन पुण्याचे अतिरिक्त आयुक्त असताना त्यांनी निलेश चव्हाणला नोव्हेंबर 2022 साली शस्त्र परवाना दिला। मात्र निलेश चव्हाणवर जून 2022 मध्ये गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल असताना शस्त्र परवाना देण्यासाठी जालिंदर सुपेकरांवर असा कोणता दबाव होता असा प्रश्न आता उपस्थित होतोय। त्यापूर्वी ग्रामीण पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांनी निलेश चव्हाणला परवाना नाकारला होता। त्यावेळी शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यालाही आता शस्त्र परवाना देण्यात आल्याची माहिती समोर येते। जालिंदर सुपेकर हे राजेंद्र हगवणेचे नातेवाईक असल्याचं समोर येते। त्यामुळे राजेंद्र हगवणेनं जालिंदर सुपेकरांकडून निलेश चव्हाणला शस्त्र परवाना मिळवून दिला का असा सवालही उपस्थित होतोय। आता या प्रकरणी पुण्याचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त जालिंदर सुपेकरांवर कारवाई होणार का असा सवाल उपस्थित होतोय। कसपटे कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवत धमकावल्याचा निलेश चव्हाणवर आरोप आहे। निलेश चव्हाणवर कोणते गुन्हे दाखल आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। निलेशनं पिस्तूल कसपटे कुटुंबियांवर रोखलं। निलेशवर वारजे पोलिसात गुन्हा दाखल आहे। आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल आहे। स्पाय कॅमेरा लावून व्हिडिओचा पत्नीचा आरोप। 2019 ला निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल आहे। निलेशनं पिस्तूल कसपटे कुटुंबियावर रोखला आणि या प्रकरणी आता त्याच्यावर गुन्हा दाखल आहे। यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर येते, आपण पाहूयात। जालिंदर सुपेकरांशी बोललो। जालिंदर सुपेकरांना सांगितलं की ही मॅटर तुम्ही बघताय, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या तुमच्या पण काही अधिकाऱ्यांच्या ओळखी असू शकतात, सगळ्यांच्याच कुणाकुणाच्या ओळखी असतात। त्यांना सांगितलं की अशा पद्धतीनं दबक्या आवाजात बोललं जातं। यदा कदाचित कुठं फोनचं किंवा कुठं असं काही कनेक्शन जोडलं गेलं तर ते निश्चितपणे त्याच्या संदर्भामध्ये सरकार किंवा आमचा विभाग घाईघाई करणार नाही। ते म्हणाले की माझा ह्याच्याशी दुरान्वय पण संबंध नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।